गौरी, आई गौरी, हा बा बाळा तू तू गौरी आहेस ना? मोठ्या बाई, मोठ्या बाई, अहो कुठे तुम्ही? लवकर या, गौरी सापडली. आले. कुठे लागलं नाही ना? कुठे का? घ्या वया, देवच पावला म्हणायचा. बघ आता घाबरायचं नाही, रडायचं नाही. बघ आई बाबा पण आलेत. हा? कुठं होती बाळा? किती शोधलं तुला. धन्यवाद ताई, तुमच्यामुळे माझी पोरगी सापडली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. ताई, तुम्ही होता म्हणून आमची गौरी आम्हाला परत मिळाली. तुमचे खूप खूप आभार. तुम्ही आमचा श्वास आम्हाला परत केलाय. हे बघ गौरी, यापुढे आई वडिलांना सोडून कुठे जायचं नाही. हा, बघितलंस कशी अवस्था झाली त्यांची. आई बाबा, मी तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही. काय मग, कसं वाटतंय आईच्या कुशीत? खूप म्हणजे खूप छान वाटतंय. तुम्ही अनोळखी असताना आमची इतकी मदत केली. माणसाने माणसाची मदत केली पाहिजे, माझ्या गुरूंनी शिकवलंय मला. दादा, आव काय करताय? माझ्या पाया नका पडू तुम्ही. अहो विठुरायाची कृपा आहे तुमच्या मुलीवर म्हणून सापडली. मी निमित्त मात्र. ताई, तुम्ही किती छान बोलता हो. अवघाच नाही, व्यंकट महाराज दिग्रसकरांची शिष्य आहे ही. व्यंकट महाराजांचे शिष्य म्हणजे तुम्ही कीर्तनकार इंद्रायणी का? वय तुमचं कीर्तन ऐकायची खूप इच्छा आहे हो. हे पा, आम्ही कीर्तन सेवेला कधीच नाही म्हणत नाही. तुमची इच्छा आहे ना, मग ह्या इकडे रात्री कीर्तन करेल ही. अहो अहो भाग्यच आहे आमचं. अहो आमचं भाग्य आहे, आम्ही समजे येऊ कीर्तनाला. आता तुम्ही इकडेच राहा, आम्ही तुम्हाला ऐकायला येत जाऊ. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. माऊली, कीर्तन जेव्हा मंदिरात होतं, हरिनाम सप्ताहात होतं, तेव्हा आमच्या साथीला साथीदार असतात. माळकरी असतात, टाळकरी असतात, वाद्य असतं. पण आज इथं फक्त दोनच गोष्टी आहेत. एक तर माझ्या हातातले टाळ आणि दुसरं तुमच्या हातची टाळी. चला तर मग सुरू करूया. माऊली, तुम्हाला नवल वाटत असेल ना, आपण असं झोपडी बाहेर रानवनात कीर्तन करतोय. आव माऊली, यात नवल वाटण्यासारखं काहीच नाही बघा. तुम्हाला सांगते, लहानपणी माझा नित्य नियम होता की माझी सकाळ विठुरायाच्या दर्शनानं होणार आणि रात्री सुद्धा त्याच्या चरणाशीच झोपणार. पण एखाद्या दिवशी जर मला दर्शन घडलं नाही ना विठुरायाचं, माझी घालमेल व्हायची हो, कासावीस व्हायचा माझा जीव. तेव्हा माझे गुरु व्यंकू महाराज मला म्हणाले की अगं इंदू, तू मूर्तीतच विठुराया का शोधते? अगं विठुराया चराचरात आहे माऊली, म्हणून तर आपण ह्या ठिकाणी हे कीर्तन करू शकतो. बरं, मी एकटीच नाही बर का, अनेक संतांनी वेगवेगळ्या ठिकाणी विठुरायाला कीर्तन सेवा दिली. म्हणून तर संत सावता माळी म्हणतात, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी.
शेतातल्या पिकालाच देव मानलं आणि त्यांच्या समोर कीर्तन सादर केलं. संत तुकाराम महाराज म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. सगळ्या निसर्गातला देव ओळखला आणि त्या देवासाठी भजन केलं माऊली. आणि याच संतांच्या परंपरेची मी पाईक आहे. त्यांच्या विचारांची साधना करणारी आज तुमच्या समोर कीर्तनासाठी उभी आहे. पंचमहाभूतांना माझ्या विठुरायाने भरून टाकले बघा, तरी सुद्धा 10 बोट वर दिसतोच आहे. असा माझा विठुराया जळी स्थळी काष्टीपाशानी असतो. माझी सोबत करतो, माझ्या हाताला धरून चालवतो, माझ्या चुकांवर मला रागवतो. संत एकनाथ महाराज म्हणतात, बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई. बाप, आई, भाऊ, मित्र सगळं काही विठ्ठल होऊन जातो बघा. माऊली तुम्हाला सांगते, जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही गेलात आणि तुम्हाला जर एकटं वाटलं ना, तर तुमच्या मनाला समजवायचं तुम्ही एकटे नाही आहात. विठुराया तुमच्या पाठीशी आहे. संत सखुबाईंसोबत दळणकांडण करणारा विठुराया, संत जनाबाईंना आईच्या मायेनं नाव घालणारी विठ्ठल माऊली. अहो तीच माऊली आज माझ्या सोबत चुलीवर स्वयंपाक करत होती. ही राहुटी मी काही एकटीनं बांधली नाही. अहो माऊली, माझा विठुराया होता माझ्या सोबत. तो कधी वारा बनून तर कधी पाणी बनून माझा बेस्ट फ्रेंड कायम माझी सोबत करतो. मग मला सांगा, देव कुठे शोधायचा? संत म्हणतात, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. आव हा विठ्ठल सगळीकडे, ह्या छोट्या आपल्या गौरीमध्ये विठ्ठल. काका, आव तुमच्यामध्ये सुद्धा विठुराया बर का. माझ्या मोठ्या बाई सासू आहेत. माझ्या सासू असून आई म्हणायला लावणाऱ्या मोठ्या बाई माझी आई. हात पुढे कर. विठुराया पाठीरा कर. यांच्यामध्ये सुद्धा विठ्ठू माऊली आहे. हे सगळं दिग्रसकरांच्या मालकीचं आहे. आश्रितेस तू. ए नीलाज रे, तुला किती वेळा सांगितलंय वाड्यात पाऊल टाकायचं नाही म्हणून. चल जा. जेव्हा कुणीच माझ्यावर विश्वास ठेवत नव्हतो, तेव्हा विठ्ठल म्हणून माझ्या पाठीशी उभं राहिलं. आता या क्षणाला चालती हो या घरात. मोठ्या बेकुटच जाणार नाही. या वाडा ज्या जमिनीवर उभा आहे ती जमीन माझ्या मालकीची. तर मी मालकीच्या आधाराने सांगते की मोठ्या बाई या घरातून कुठेच जाणार नाही. माऊली तुम्हाला सांगते, आपण जगाच्या पाठीवर कोणतं पण कर्ज फेडू शकतो, पण या माऊलीच्या वात्सल्याचं ऋण कसं फेडावं मी? मोठ्या बाई, अधोक्षजला ओवाळण्याचा मान तुमचा आहे. माऊली, तुमचं ऋण मी कधीच फेडू शकत नाही. अधोक्षजसाठी, ह्या घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी माझा जीव गेला तरी बेहत्तर. मी त्या श्रीकलेला जिंकू देणार नाही. या घराचं रक्षण करीन. फक्त तुमचं नामस्मरण करू शकते, तुमची सेवा करू शकते. आणि हाच उपदेश संत तुकाराम महाराज सांगतात की प्रत्येक मनुष्यात, प्रत्येक प्राण्यात भगवंत आहे. तो जर बघता आला तर देव कायम आपली सोबत करतो.
इंदू चुकले, आज चुकलं माझं इंदू. मी कसले ग तुझी माऊली? मोठे बाई, तूच माझी माऊली. माझ्या सगळ्या चुका तू पोटात घातले. माफ कर मला. तुम्ही उठा उठा, तुम्ही प्लीज उठा, पाय पडते मी तुमच्या. काही त्रास दिला नाही तुम्ही मला. नाही मला माहितीये ना. आणि मला आता सांगू दे, खरं सांगायचं ना तर माफी मागायची पण लायकी नाहीये माझी. चुकले, खरंच चुकले. माझी सून आहे ही, पण मी खूप त्रास दिलाय हो तिला. मोठे बाई, अहो नको. जन्माला आल्यापासून हिचा दुस्वास केलाय, तिच्या आई वडिलांचा उद्धार केलाय मी सतत. काय काय सांगू, किती किती सांगू, किती छळलंय मी हिला. माझ्या आदोक्षला, माझ्या पोराला मला गादीवरती बसवायचं होतं म्हणून सतत हिला कीर्तनापासून दूर करत राहिले. लहान पोरगी होती आई विना, तिचे लाड करायचे, तिला खाऊ पिऊ घालायचं, तर केस सोडून तिला शिळावळ खायला घातली, कोंडून ठेवलं. नको नको ते वागले. सारखं घरातनं बाहेर काढायचा प्रयत्न करायचे, का तर ही माझ्या पोराच्या मध्ये येऊ नये म्हणून. तिनं त्याच्याशी मैत्री केलेली सुद्धा आवडायची नाही मला. तर माझा आदोक्ष, त्याचं लई प्रेम होतं या हिंदीवर. त्यानं कधी साथ सोडली नाही, पण मला त्याचं प्रेम कळलं नाही. माझा नवरा जाईस तोवर सांगत राहिला, या इंद्रायणीचा इतका दुस्वास करू नको. पण मला कळतच नव्हतं ती. सतत चुकत राहिले मी. एवढं करून थांबले नाही तर चोरीचा आळ आणला, कसले कसले आरोप करत राहिले. पण या इंदीने मला नेहमी सांभाळून घेतलं. हिचा फायदा करून घेतला. पोरगी कीर्तन करायला लागली तर तिच्या कीर्तन सेवेचाही धंदा केला मी. लोकांकडनं पैसे घेतले तिच्या नावावर. एवढं करून थांबले नाही. असा माझा करंटेपणा काही हिच्या बहिणीला सांगितलं, काय हिला विहिरीत ढकलून दे, जीव घे हिचा म्हणून. चुकलं माझं इंदे, खरंच चुकलं. माझं अख्खं आयुष्य मी हिला विठुरायापासून लांब करण्यात घालवलं. पण हिनं प्रत्येक गोष्टीत देव पाहिला. इंदे, चुकले मी, खरंच चुकले. तुझी माफी मागायची लायकी नाहीये माझी. मी तुझ्या चरणीच बरी. मोठे बाई नाही. अहो, तुम्ही माझ्या चरणी नाही, माझ्या जवळ, माझ्या जवळ. घे. मोठे बाई, परत मोठ्या बाई म्हणशील ना तर गरमागरम चहाच होती तुझ्या तोंडात. अहो, काय म्हणायचं? आई म्हणायचं. घे चहा. पण अहो, तुम्ही कशाला त्रास करून घेतला? मी बाई, त्या पूर्ण वरणाचा स्वयंपाक केला की काय? मी साधा चहा तर केला. आता फक्त चहा केलाय. दुपारी ना तुझ्यासाठी गरमागरम धपाटे बनली. हा केलाय ना चहा. आता बाद झालं, कामाला हात नाही लावायचा तुम्ही. अगं, काम नाही केलं तर थकवा येतो. मी लवकर थकावा असं वाटतंय का तुला? हा, आय मायो, बोलायला हरतच नाहीत बाई तुम्ही. उगाच नाही लोक मला मोठ्या बाई म्हणत.
आज कुठं अशीच हसत राहा. हसलीस की छान दिसतेस, नाहीतर आपले सारखे डोक्यामध्ये कुठले ना कुठले तरी विचार. माझ्या आदोक्षाची आठवण येते का ग तुला? तुम्ही दोघं ना नवरा बायको कमी आणि मित्र जास्त आहात. आणि मैत्री फक्त तुमचीच नाही तर तू अधोक्षज गोपाळ तिगडी होती आमची. तीन तिगाडा आणि काम सवारा. एक सांगू का मोठ्या बाई तुम्हाला, मला ना आदोक्षची किंमत लग्नानंतरच कळली, गोपाळमुळे. अहो मी अहो कुठे हरवलात? पोथी उघडी ठेवलीये, बाहेर बघताय, कसला विचार करतायत का? गोपाळचा विचार करत होतो. शकू त्याचं इंदूवर प्रेम होत. हो, त्याचं काय? नाही मग काही नाही. इंदूनं आदोक्षशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अर्थात लग्नाच्या गोष्टी काही आपल्या हातात नसतात. लग्नाच्या गाठी विठुराया वरती बांधून आपल्याला खाली पाठवतो. अर्थात ज्याच्यासाठी जे चांगलं आहे तेच विठुराया करतो असा विश्वास आहेच माझा. हो का? मग आपला गोपाळ गेला हे योग्य केलं का तुमच्या विठुरायानं? तसं नाहीये ग शकू. शेवटी सगळं विधी लिखित असतं शकू. ज्याचे जितके दिवस ठरलेले असतात तो माणूस तितका काळ आपल्या सोबत राहतो. दिवस भरले की सहवास संपला. खरंय. गोपाळनं खूप काही सहन केलंय हो. लहान होता तेव्हाच त्याला त्याची आई सोडून गेली. हो पण विठुरायानी तुला त्याच्या आयुष्यात आणलं ना. शकू पोटच्या पोरासारखी माया केलीस ग तू गोपाळवर. सख्या आईपेक्षा काकणभर जास्त प्रेम केलंस त्याच्यावर. मी प्रयत्न केला पण तुम्हाला सांगते, गोपाळनं जेव्हा श्रीकलाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला ना तेव्हा मला असं वाटलं की आता त्याच्या आयुष्यात शांतता आणि स्थैर्य येईल. पण लहानपणापासून त्याचे युग खडतरच होते. कष्ट, विरह, अडचणी हेच सगळं होतं बहुतेक त्याच्या नशिबात. नीच असेल ना श्रीकला.
गोपाळला त्या औषधाचा त्रास होतोय तिला माहित होतं, आणि व्हायचंच की, सारखं त्याचं डोकं दुखायचं. तरी तिनं निर्दयपणा रोज त्याला ती औषध द्यायची. असं करता करता एक दिवस मारून टाकलं आपल्या गोपाळला. आणि मी इतकी मूर्ख आहे की ज्या मुलीनं माझ्या मुलाचा जीव घ्यायचा प्रयत्न केलाय तिलाच मी जीव लावत होते. मी असं कधी कोणाचं वाईट चिंतत नाही, बोलत नाही, पण त्या श्रीकलाचं कधी चांगलं होणार नाही. माझे तळतळ लागतील तिला. शांत हो शकू, शांत हो. अगं विंचवाचे कितीही लाड केले तरी तो डंख मारायचा थोडीच सोडणार. ज्याचा त्याचा स्वभाव असतो, दुर्गुण असतात, ज्याचे त्याचे विकार असतात. आपण यातलं काहीही बदलू शकत नाही. अहो पण विंचू त्याचा डंख लपवत नाही ना. श्रीकलानं आपला विश्वासघात केलाय आणि तिच्यामुळे आपलं गोपाळ गेलाय. गोपाळमुळे आदोक्षाची किंमत कळली म्हणजे गोपाळच्या आणि माझ्या आयुष्याकडून वेगवेगळ्या अपेक्षा होत्या. मला गाव सोडायचं नव्हतं आणि त्याला गावात राहायचं नव्हतं. लई झगडा होता बघा सगळा. पण मग माझ्या आयुष्यात आदोक्ष झाला तेव्हा मला कळलं की कसल्याही अपेक्षा न ठेवता लिमिटलेस प्रेम करता येऊ शकतं. अथांग प्रेम. आणि मग आदोक्ष मला असू दे असू दे बाई, तुझा नवरा आहे तो, तुला काय म्हणायचं ते म्हण. आदू ठीक, माझा मुलगा आहे ना, मी त्याला आदोक्षच म्हणणार. आधुने मला खरं प्रेम काय असतं ते दाखवलं. म्हणून मी गोपाळला मित्र म्हणून कधीच अंतर दिलं नाही. गोपाळ अंतर देण्यासारखा नव्हताच मग, अगदी आमच्या यांच्यासारखा मनानं निर्मळ. बघ ना त्या दोघांच्या बाबतीत काय होऊन बसलं हे. कधी कधी असं वाटतं हे समज झालंय ते माझ्याच कर्मामुळं. हो असं नका म्हणू. नाही बोलले तरी सत्य थोडीच लागतं. आता आपल्या घरात ती श्रीकला आली माझ्याचमुळे. विनाशक आले विपरीत बुद्धी. माझ्या विपरीत बुद्धीमुळेच तर झालं नाही हे समज. होता ना मोठ्या बाई, आता झालेल्या गोष्टी आहेत त्याचा विचार का करता. सगळं चुकलं माझं, पण एक गोष्ट मात्र मी आधीच करायला हवी होती. तुझी आई गेली तुझ्या जन्माच्या वेळेला, तेव्हाच तुझी आई व्हायला हवं होतं. चुकलंच माझं. पण आता झालात नाही. देर आहे दुरुस्त आहे. यापुढे तुला आईची कमतरता कधीच जाणवू देणार नाही. राया, 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 तू अजून इथेच आहेस का? शाळेत नाही जायचं? उशीर झालाय. चल चल पटकन. आई, इंदू मामी कधी येणार ग? कुठे असेल ती? मला तिच्याशिवाय करमतच नाहीये. खूप आठवण येते तिची. बाळा, राया,
आम्हाला पण करमत नाही रे, आणि तुझ्या इंदू मामीला पण करमत नसेल. येईल ती, लवकर घरी ये. तू फक्त येईल 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 म्हणते, पण कधी येईल ती सांग ना. राया, तुझ्या या प्रश्नाचं उत्तर नाहीये माझ्याकडे. मला इंदू मामी पाहिजे. आता कुठून आणू मी इंदू मामी? मला जर आणता आलं असतं तर नसतं आणलं का बाळा? पण कधी येईल ती? राया, हे बघ, आपल्या मंदिरातून केलेलं विठुराया जसं परत येणार आहे ना, तशीच तुझी इंदू मामी पण परत येईल बघ. मला एक सांग, विठुराया त्यांच्या भक्तांशिवाय राहू शकतो का? हा, त्याला करमेल का? नाही. मग तसंच इंदू मामी आपल्याशिवाय राहू शकते का? नाही ना. तुझी इंदू मामी नक्की परत येईल बघ. पण कधी येईल? तू शाळेतून परत घरी येईपर्यंत येऊन जाईल बघ. नक्की? नक्की. जा आता. चला चला, आता शाळेत जा बरं. चला, उशीर झालाय. बाय ए राया, बाय बाय. आज असं वाटतंय शकुंतला की माझ्या इतका गरीब माणूस या जगात दुसरं कुणीही नाहीये. बाबा गेले, अंता दादा सोडून गेला, पोटचा मुलगा गेला, आणि आता तर इंदू आणि वहिनी सुद्धा या घरात आपल्या बरोबर नाहीत. इंदू या घरामध्ये नाही तर दिग्रसकरांच्या या घराला रया नाही बघ. शकू, ती काही फक्त सून नाही आहे आपली. या घरामध्ये तेवणारा शांत नंदादीप आहे ती. या घराचं चैतन्य आहे ती. एक एक करून सगळ्या गोष्टी माझ्या हातातून निसटून चालल्या. इतका वाईट माणूस आहे का ग मी? नाही हो, असा विचार नका करू स्वतःबद्दल. तसे तुम्हीच म्हणता ना की तुमचा विठुराया जे ठरवतो तेच होतं. तो तरी कुठे देवळात सोडून गेलाय मला तो सुद्धा. आता कुणाच्या आधारावर जगायचं सांग? काय उरलंय आता माझ्या आयुष्यात? उरलंय ना, खूप काही उरलंय. आमचं कर्तव्य उरलंय. आपली चूक सुधारण्याची संधी उरली. तुम्हीच म्हणता ना, आलेल्या सगळ्या संकटांना तोंड द्यायचं आणि खंबीरपणे सामोरं जायचं. पण कशाच्या जीवावर तोंड द्यायचं? गाठीला बांधलेल्या पुण्याईच्या जीवावर, मनातल्या चांगुलपणाच्या जीवावर. आपल्या विठुरायाकडे जसा पापाचा हिशोब आहे तसा पुण्याईचाही असेलच की. आणि माझ्या नवऱ्याच्या गाठीशी तर खूप पुण्य आहे, कारण माझा नवरा एक चांगला माणूस आहे. माझी खात्री आहे सगळं काही नीट होणार आहे. आपण याआधी सगळ्या संकटांना सगळे मिळून सामोरे गेलोय, यापुढेही जाऊयात. सगळं नीट होईल, काळजी करू नका. राम कृष्ण हरी.
विठुराया, माझी व्यथा तुला कळत नाहीये का रे? माझ्या या पापासाठी मी आता काय प्रायश्चित्त घेऊ तेच समजत नाहीये बघ. केलो मा बाबाचं चांगलं, विठ्ठल बिरबाचं चांगलं, केलो मा बाबाचं चांगलं. विठ्ठल बिरोबाचं चांगलं. मोरा 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 आंबा आंबा घेवायचं. थोडी मदत करता का माझी? हर हर महादेवा, हर हर शंकरा, आमच्या वन्ना असू दे बाबा तुझी. कसली मदत हवी आहे दादा? काय आहे, मी मेंढर वाघर लावून वाड्यामध्ये बैजीवर घातली. माझं एक लहान मेंढरू गायब झालो. शोधलं मिळत नाही. शोधायला मदत करता का व्हायचं? मेंढरू पण नेमकं हरवलंय कुठं ते? तेच कळत नाही ना. आता काय झालं, इकडे तिकडे बघतोय, काय कळणार. माळाच्याच आजूबाजूला कुठं तरी असणार, बरकटला असणार, ते भेटत नाही. मोप लोकांना विचारलं, काय मदत करता, कोण मदत करत नाही. पण भाऊ, पण तुम्हाला पाहिलं आणि खरं काय वाटलं सांगू का, की तुम्ही काय नाही म्हणणार नाही मला. मग जायचं का मेंढरू बघायला? चला की. चल बरं झालं बाबा आला तुम्ही. विठुराय, आज मला असं तुझ्यासमोर बघून आश्चर्य वाटत असेल ना? वाटतच असेल, कारण आपली तशी फारशी भेट होत नाही ना. कारण माझ्या वाटची सगळी भक्ती तरी इंदूच करते, आणि तुझ्या कृपा प्रसादाचं पुण्य सगळ्या करायला वाटत. स्वतःसाठी कधीच काही ठेवत नाही ती. विठुराय, मी कधीच तुझ्याकडे काहीच मागितलं नाही. फक्त एकच गोष्ट मागितली, आणि ती म्हणजे इंदू. आज पण तुझ्याकडे पुन्हा मी तिलाच मागतोय. नाही जगू शकत रे त्याच्याशिवाय, नाही जगू शकत. जर मी आयुष्यात कोणतं चांगलं काम केलं असेल, कोणतं पुण्य केलं असेल ना, तर ते सगळं घे. पण माझ्या इंदूला मला परत दे विठुराय, परत दे. जिथं कुठं असेल ना ती आता, तिथं तिला सुखरूप राहू दे. आणि तिला घरात येण्याची बुद्धी तिला माझ्याकडे या घरात परत घेऊन ये विठुराय. ते हात जोडतो, पाया पडतो तुझ्या विठुराय, प्लीज. लहानपणापासून आम्ही कधीच एकमेकांपासून दूर नाही राहिलोय रे. आता पण नको करू. नाही जगू शकत तिच्याशी. लगेच घेऊन विठुराय परत, प्लीज विठुराय, प्लीज. नारायणी, काय करताय तुम्ही? हो, कपड्याच्या घड्या घालते. काही हवं होतं का तुम्हाला? चहा? नाही नाही, काही नको, करा तुम्ही.
आम्हाला महत्वाचं बोलायचंय तुमच्याशी. काय? मला अहो ऐका, आता नको, पहिलेच खूप काम आहेत, आपण नंतर बोलू. नाही, नंतर नाही, आत्ताच बोलायचंय. ऑलरेडी खूप उशीर केलाय आम्ही, आता आम्हाला उशीर नाही करायचंय, आत्ताच बोलायचंय. अहो काय झालं, असं का बोलताय? मला माफी मागायची आहे तुमची. खरं तर खूप आधीच मागायला पाहिजे होती, उशीर केलाय आम्ही. तुम्ही माफ कराल की नाही माहित नाही आम्हाला, पण आम्हाला माफी मागायची तुमची. काय? हो, आम्ही नेहमी तुमच्या सोबत खोटं बोलत आलो, खोटेपणानं वागत आलो, कधीच तुम्हाला सुख दिलं नाही. नेहमी म्हणत आलो आम्ही विंजे सरकार आहे, आम्हाला सगळ्यांचं सगळं कळतं. तामणगावला आमची प्रॉपर्टी आहे, बँक बॅलन्स आहे, पैसा अडकाय, बंगला आहे. पण खरं तर तसं काही नाही. आम्ही तामणगावचे राजहंस नाहीये. इथं दिग्रजकरांच्या घरात राहून आई तर खाणारे आहोत आम्ही. शून्य आहोत आम्ही, शून्य. अहो असं अचानक काय बोलताय? मी कधी काही बोललीये का तुम्हाला? तुम्ही कधी काहीच बोलला नाही मला. हाच तर तुमचा मोठेपणा आहे. का वर्ष फक्त सहन करत आलात मला तुम्ही. तुमच्या मनात आलं असतं तर तुम्ही घराच्या बाहेर काढू शकत होता, पण तसं केलं नाही तुम्ही. असं काय विचार करताय तुम्ही? तुम्ही माझं सौभाग्य आहात, तुमच्यामुळेच तर अस्तित्व आहे माझं. तुम्हाला घराबाहेर कशी काढीन? नारायणी, मला माफ करा प्लीज, मला माफ करा, मला माफ करा, मला प्लीज माफ करा मला. हो हो हो, मी केव्हाच माफ केलं हो तुम्हाला. मी खूप नशीबवान आहे, तुझ्यासारखी बायको मिळाली मला. थँक्यू. आणि हो, एक गोष्ट सांगायची राहिली. तुम्ही नेहमी म्हणायचे ना की स्वतःच्या पायावर उभे राहा, स्वतःचे 2 पैसे कमवा, घर सांभाळा. तर आम्ही इथं तालुक्याला एका ठिकाणी काम बघितलंय. हो, 2 दिवसानंतर जॉईनिंग आहे. पगार जास्त नाहीये, पण हो, आपल्या तिघांचं भागेल त्याच्यात. आणि आम्ही तुम्हाला आनंदी ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करू. आता तिकडेच चाललोय कामासाठी. हे सरप्राईज द्यायचं होतं तुम्हाला. येतो आम्ही. आओ तुम्ही जरी तामणगावचे राजहंस नसला ना, तरी माझे राजहंस कायम असा. रस्ता दावा आम्हाला मोर तव जायला, रस्ता दावा आम्हाला मोर तव जायला. हर हर महादेवा, हर हर शंकरा. दादा, तुम्ही इटूच्या वाडीचीस का? बेश, म्हणजे व्यंकट महाराज दिग्रजकर माहीत असणार ना? व लय भला माणूस, फार चांगला ऐकलंय, दयावान आहे, गोरगरिबांना मदत करतो. या काय माहिती, स्वतःच्या पोटच्या पोराचा जीव त्याला काही वाचवता आला नाही बघा ना. स्वतःच्या शिष्येवर विश्वास दाखवता आला. माणूस आहे ना. आता थोडीफार चूक बोलवणारच की. नसती झाली तो देव म्हणला नसतं का लोकांनी त्याला? बाबा, त्याला माणूस तरी म्हणावं की नाही अशी शंका येते हल्ली. ना बाबा, विठ्ठलाचा भक्त आहे अशी शंका घेऊ नये बाबा. का घेऊ नये हो बाबा? सांगा ना मला.
शेकड्याने मेंढ्या आहेत माझ्या. डोळ्यात तेल घालून रात दिन राखण करतो मी, तरी गेलं का नाही एक मेंढरू. अहंकार बाबा. वाटलं मला सोडून जाणार, कुठं गेलं. आणि एखादी गोष्ट जाते ना, तेव्हाच महती कळतं त्याची. चला मेंढरू शोधू. माझं लहान मुलं आहे, गरज असणार माझी त्याला. अगे पोरी, हिंदू तू इथं? महाराज, तुम्ही मला नाकारल्यावर मी कुठे जायचं सांगा ना. माझ्याकडे बघणं टाळत होता, नीट बोलायचं टाळत होता. करणार काय होते मी? माझं चुकलं ग बाळा, आणि आता मला माझी चूक पूर्णपणे कळली. बघ, तुझ्याशी बोलायची, खर तर तुझ्या समोर उभं राहायची सुद्धा लाज वाटते बघ मला. महाराज, एका चुकीवर दुसरी चूक करणं हा उपाय असतो का हो? आपण आपल्याच माणसाला आपल्यापासून दूर लोटतो का? त्याला तोडून टाकतो का? हा उपाय असतो का चुकीवरचा? महाराज, तुम्हाला तरी पटतंय का? व्यंकू महाराज, महाराज, इंदू अगं, कुठे होतीस तू? किती शोधायचं तुला सांग मला. आणि मला सांग, तू इकडं काय करतेस? हा, इकडं कशी काय आलीस? अहो महाराज, मी ते मेंढरू शोधायला आले होते. मेंढरू म्हणजे ते धनगर बाबांचं मेंढरू? हो, ते बाबाच घेऊन आले मला इकडं. अगं इंदू, हे बाबा जेजुरीचा खंडोबा, विंचणीचा धुळोबा, अरे वाडीचा बिरोबा चांगल, चिंचणीची मुक्ताई, कांबळेश्वरची बिलाई, खंडाळाचा शिंगरोबा चांगल चांगल चांगल. ए पोरी, काय हो बाबा? माझं मेंढरू हरवलंय. लेकरू आहे माझं. हरवलेल्या गोष्टी तुला सापडतात असं कळालंय म्हणून शोधत आलो. पोरी, माझी मदत कर. विठ्ठलाची शपथ आहे तुला तुझ्या. आयो मायो, डायरेक्ट विठुरायाची शपथ होय. काय करू आता? अहो देते की तुमचं मेंढरू शोधून. चला बाबा, चला, आडले इठोबा मध्ये आला आला. चला चला. चला. महाराज, त्या धनगर
बाबांचं मेंढर शोधत शोधत मी इथं आले आणि तुम्ही हो? त्या बाबांनीच तुम्हाला इथं आणलं का? म्हणजे त्या बाबांनी आपल्या दोघांना एकत्र इथं आणले. तुला काही समजलं का इंदू? विठुरायांनी माझे डोळे उघडले. मला क्षमा कर. माझ्या हातून खरंच खूप मोठी चूक झाली. मी तुला समजूनच नाही घेऊ शकलो ग. संवाद तोडून कुठलाही प्रश्न सुटत नाही हे समजलं नाही मला. मी पण तर ती चूक करत होते महाराज. पोरी इकडे एकटी राहते काय तू? म्हणजे माझ्या चुकलेलं मेंढरागत झालं का तुझं? नाही, घर कुठे आहे तुझं? नाही, सांगायचं नसेल तर सांगू नको. मला माझ्या मेंढराची काळजी आहे. कुठे गेली, काय करते, माझं अन्न पाणी गोड लागत नाही, लक्ष लागत नाही. घरच्यांना माझी काळजी आणि मला तिची काळजी. काय झालं माहितीये का? मी जेवायला बसलो तू आणि तोंडात घास घायच्या आधी लक्षात आलं पाणी नाही. मग विहिरीवरनं तांबे आणला आणि बघतो तो काय भाकर नाही. आता ही बसली शेजारी उपाशी होती. मला आला संशय. कावलो मी, मरडलो. काय बोलली नाही, गप होती. पण तिच्या डोळ्यातलं विश्वासाचं पाणी आलं आणि गेले ना सोडून मला. नंतर कळलं मला ते कुत्रा होता, त्यांनी भाकर खाल्ली. म्हणजे केलं एकानं आणि रागावलो दुसऱ्याला. आज चूक झाली माझी. पण माणूस आहे, चूक होणार का नाही? मग आता मी चूक केली म्हणून परत दुसऱ्याने चूक करायची नाही. आम्ही बाप आहे म्हणून लेकराच्या चुका पोटात घालायच्या आणि लेकरांनी एकदम तंसून निघून जायचं होय? नाही, म्हणजे माझं चुकलं. पण माझ्या मेंढीने तशी चूक केली. ती मेंढी आहे, बुद्धी नाही तुझ्यासारखी. पर तुझं तर तसं नाही ना झालं पोरी. ते बाबा कुठे गेले असतील हो महाराज? इंदुताई, बोला पुंडली गवरदेव श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगतगुरु तुकाराम महाराज की वैकुंठवासी दिग्रजकर महाराज की सब संतन की
जगतगुरु तुकाराम महाराज की वैकुंठवासी दिग्रजकर महाराज की सब संतन की जय. महाराज, विठूच्या वाडीतला विठुराया विठूच्या वाडीच्या मंदिरात परत आला. मला माहिती होतं आपला विठुराया ना आपल्यापासून फार काळ दूर राहू शकत नाही बरं का. अहो बाळंभट, आपला विठुराया सगळ्यांच्या मनात इतका घट्ट बसलाय ना की त्यालाच करमलं नाही बघा आपल्याशिवाय. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. आजवर आपल्या सगळ्यांमध्ये जे काही भलं बुरं घडून गेलं ते आता आपण सगळ्यांनी विसरून जाऊयात, सोडून देऊयात माग सगळं. जे काही झालं गेलं गंगेला मिळालं असं म्हणू आणि परत एकत्र येऊन नव्यानं सुरुवात करू. जे काही जुनं होतं ते सगळं माग सोडू. जुनं जळो आणि नव्याची नवलाई आणि ऊब कायम राहू. हे समजणं एकाच व्यक्तीमुळे शक्य झालंय. आपली इंदू. घरची लक्ष्मी आहे माझी इंद्रायणी. फक्त सून नाही तर मुलगी आहे माझी. तुझ्यामुळे घरावरती आलेली संकट अडचणी समध्या दूर झाली. आदोक्षजला इतकी चांगली बायको 7 जन्म 100 जन्मात मिळाली नसती. अगदी बरोबर बोललीस आई. मी फक्त बोलत नाहीये, खरंच सांगतेय. आणि तू पण नुसतं बोलू नकोस, तिच्यावरती विश्वास ठेव. अगं हो आई, हे बघ. हा इंदू, कान पकडून माफी मागतो बघ तुझी. आता याच्या नंतर ना पुढच्या 100 जन्मात असं वागणार नाही बघ तुझ्यासोबत. इंदू, इंदू मी नेहमी तुझ्या सोबत असेल, कधीच तुझ्यापासून दूर जाणार नाही. तू पण मला कधीच सोडून नको जाऊ.